नमस्कार, मी किशोर वागदरीकर @ब्रेकिंग न्यूज सोशल मीडिया चॅनलमध्ये आपले स्वागत करीत आहे। सुरुवातीला पाहूया हेडलाईन्स। शहरातील जुना कोटा भागातील नागरिकांची पाण्याविना तारांबळ। आता पाहूया सविस्तर बातमीपत्र। शहरातील जुना कोटा भागातील नागरिकांची पाण्याची तारांबळ उडाली असून निवडून दिलेले भाजप व राष्ट्रवादीचे नगरसेवक या भागाकडे दुर्लक्ष केल्याचे पाहावयास मिळत आहे। महानगरपालिका क्षेत्रातील येणारे जुना कोटा परिसरामध्ये पाण्याविना नागरिकांची तारांबळ उडाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे। पिण्याचे पाणी नसल्यामुळे येथील नागरिकांची तारांबळ उडाली आहे। जुना कोटा हा भाग गोदावरी नदीकाठीच्या किनारी बसलेला आहे। येथील नागरिकांचे असे म्हणणे आहे की नगरसेवक केवळ मत मागण्यासाठी येतात, पण येथील समस्या सोडवण्याकरिता या भागातील दोन्ही नगरसेवक फिरकती नसल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे। या भागातील नागरिकांनी भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांना नळ, रस्ता, पाणी या समस्या सोडवण्याकरिता निवडून दिले होते, पण नगरसेवकांनी याच भागातील जनतेकडे पाठ फिरवण्याचे काम सुरू केले आहे। ओ मामा, ओ थांबा की जरा। हाँ, बंद करूंगा। एकंदरीतच जुना कोटा भागातील नागरिकांची पाण्याकरिता तारांबळ उडाली असून नागरिक मात्र पाण्याविना त्रस्त आहेत। जवळपास महानगरपालिकेने दिलेले सर्वच पाईपलाईन बंद असून पाईपलाईनच नालीमधून सोडलेले आहेत, त्यामुळे येथील भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। भागामध्ये एक बीजेपीचा नगरसेवक आहे आणि एक राष्ट्रवादी नगरसेविका। तर यांनी निवडून यांना 3 वर्ष झाले, तरी पण यांच्या कुठंच नाल्या नाही, रस्ते नाही, काहीच नाही। नळ योजना आणली, नळाचं कनेक्शन दिले, 4 महिन्यामध्ये पाणी येतं, म्हणजे अजून 6-7 महिने झाले पाणी नाही, काहीच नाही। आणि दोन्ही नगरसेवक असून नसल्यासारखे आहेत। आणि याचबरोबर आजचे बातमीपत्र संपले। पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।